नमस्कार, मी गायत्री पिसेकर. शेती मित्रमध्ये आपले स्वागत. जय महाराष्ट्राच्या सर्व प्रेक्षकांना मकर संक्रांतीच्या शुभेच्छा. शेती मित्रमध्ये आपण पाहणार आहोत शेती क्षेत्रातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा. दिल्लीच्या सीमेवर गेल्या 49 दिवसांपासून शेतकरी आंदोलन करतायत. यावर सरकार आणि शेतकऱ्यांमध्ये अनेक बैठका होऊन देखील तोडगा निघत नाहीये. आतापर्यंत या आंदोलनादरम्यान अनेक शेतकऱ्यांचा मृत्यू झाल्याचे समोर आले. शेतकरी आंदोलनाला 26 नोव्हेंबर 2020 मध्ये सुरुवात झाली होती. आजचा शेतकरी आंदोलनाचा 50वा दिवस आहे. कृषी कायदे रद्द करण्यासाठी शेतकरी आक्रमक आहेत. तर 8 डिसेंबर आणि 21 डिसेंबरला शेतकऱ्यांनी साखळी उपोषण केलं होतं. कोणताही तोडगा निघत नाही. त्यामुळे शेतकरी आणि केंद्र सरकार यांच्या पुढील चर्चेकडे सगळ्यांचंच लक्ष लागलंय. तसेच सर्वोच्च न्यायालयानं कृषी कायद्यांना स्थगिती दिली आहे. सुप्रीम कोर्टानं नव्या कृषी कायद्यांना स्थगिती दिली असून तोडगा काढण्यासाठी 4 सदस्यांची एक समिती नेमली आहे. मात्र समितीमध्ये कृषी कायद्यांना समर्थन देणाऱ्यांचा समावेश असल्यानं शेतकरी नेत्यांना चर्चा करण्याची भूमिका घेतली आहे. त्यामुळे नव्यानं नेमण्यात आलेली ही समिती नव्या संघर्षाचा मुद्दा ठरणार असल्याचं सांगितलं जात आहे. तसेच शेतकऱ्यांचं हे आंदोलन सुरूच राहणार असल्याचं आंदोलकांनी स्पष्ट केलंय. तसेच समितीसमोर जाणार नाही अशी भूमिका आंदोलकांनी घेतली आहे. त्यामुळे आता सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर नवा पेच निर्माण झालाय. न्यायालयानं कृषी कायदे अंतरिम स्थगिती केल्यानंतर हा वादंग निर्माण झालाय. सर्वोच्च न्यायालयाकडून पुढील निर्णयापर्यंत कायद्यांना अंतरिम स्थगिती देण्यात आली आहे. किसान युनियन समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष भूपिंदर सिंग मान समितीतून बाहेर पडले आहेत. सर्वोच्च न्यायालयानं स्थापन केलेल्या 4 सदस्यीय समितीतून भूपिंदर सिंग मान स्वतः बाहेर पडले आहेत. शेतकरी आंदोलनावर तोडगा काढण्याची समितीवर जबाबदारी आहे. तर समितीतून बाहेर पडलो तरी शेतकऱ्यांसोबत उभा असल्याची प्रतिक्रिया भूपिंदर सिंग मान यांनी दिली आहे. भूपिंदर सिंग मान यांनी पत्र लिहून याबाबत माहिती दिली आहे. शेतकऱ्यांच्या हिताविरोधात ते कोणतेही पाऊल उचलू शकणार नाही. तसेच सर्वोच्च न्यायालयानं दिलेली जबाबदारी ते निभावू शकत नाहीत. त्यामुळे ते ही समिती सोडत असल्याचं त्यांनी सांगितलंय. त्यांनी याआधी 3ही कृषी कायद्यांबाबत समर्थन केलं होतं. त्यामुळे 4 सदस्यीय समितीमध्ये त्यांच्या नियुक्तीवरून शेतकरी आंदोलक नाराज होते. नव्या कृषी कायद्यांच्या अंमलबजावणीला सर्वोच्च न्यायालयानं मंगळवारी स्थगिती दिली. त्यानंतर कृषी कायदे आणि शेतकरी आंदोलनाचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. शेतकऱ्यांनी सर्वोच्च न्यायालयानं नियुक्त केलेल्या समितीसोबत चर्चा करण्यास नकार दिला असून आंदोलन कायम ठेवलं आहे. या भूमिकेवरून भाजपाच्या खासदार हेमा मालिनी यांनी शेतकरी आंदोलनाविषयी शंका उपस्थित केली आहे. शेतकरी आंदोलन हाताळणीवर तीव्र नाराजी व्यक्त करत सोमवारी सर्वोच्च न्यायालयानं नव्या कृषी कायद्यांना स्थगिती द्यावी, अन्यथा ती आम्ही देऊ असं केंद्राला बजावलं होतं. त्यानंतर सरन्यायाधीश शरद बोबडे, न्यायाधीश व्ही राम सुब्रमण्यम आणि न्यायाधीश एस बोपण्णा यांच्या खंडपीठानं मंगळवारी या कायद्यांना तात्पुरती स्थगिती दिली. दुसरीकडे न्यायालयाच्या निर्णयानंतरही शेतकऱ्यांनी आंदोलन सुरू ठेवण्याची भूमिका कायम ठेवली आहे. समितीतील सदस्यांबद्दल शेतकऱ्यांनी आक्षेप घेतला आहे. यावर भाजपाच्या खासदार हेमा मालिनी यांनी टीका केली आहे. काँग्रेसनं कृषी कायद्यावरून सुरू असलेल्या वादावर तोडगा काढण्यासाठी सर्वोच्च न्यायालयानं स्थापन केलेल्या 4 सदस्यीय समितीबद्दल प्रश्न उपस्थित केला आहे. समितीमधील 4ही सदस्य कृषी कायद्याच्या बाजूने असल्यानं या समितीकडून शेतकऱ्यांना न्याय मिळू शकत नाही असं काँग्रेसचं म्हणणं आहे. कृषीविरोधी कायद्याचं लेखी समर्थन करणाऱ्यांकडून न्यायाची अपेक्षा कशी काय केली जाऊ शकते? हा संघर्ष शेतकरी कामगार विरोधी कायदे संपेपर्यंत सुरूच राहील. जय जवान जय किसान असं काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी ट्विटद्वारे म्हटलं आहे. नव्या कृषी कायद्याच्या अंमलबजावणीला तात्पुरती स्थगिती देत सर्वोच्च न्यायालयानं मंगळवारी तोडग्यासाठी 4 सदस्यांची तज्ज्ञ समिती नेमली होती. या कायद्यातील वादाच्या मुद्द्यावर समिती शेतकऱ्यांशी चर्चा करून न्यायालयाला अहवाल सादर करेल. मात्र समितीशी चर्चा न करण्याची भूमिका शेतकरी संघटनांनी घेतली आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसकडून केंद्र सरकारवर निशाणा साधण्यात आला आहे. अवकाळी नुकसान झालेल्या शेतमालाचे पंचनामे करून शासनापुढे शेतकऱ्यांच्या झालेल्या प्रचंड नुकसानाची माहिती आपण ठेवणार आहोत.
आपण आणि आपले सरकार या अडचणीच्या काळात शेतकऱ्यांच्या सोबत असून जे जे शक्य आहे ते सर्व करण्याचा आमचा प्रयत्न राहील, अशी ग्वाही राज्याचे कृषी मंत्री दादा भुसे यांनी दिली आहे। चांदवड तालुक्यातील नुकसानग्रस्त द्राक्ष बागांना अवकाळी पावसाचा फटका बसला असून या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी चांदवडचे आमदार डॉक्टर राहुल आहेर हे तालुक्यातील द्राक्ष उत्पादकांना दिलासा देण्यासाठी द्राक्ष बागांना भेट दिली। त्यांचा दौरा सुरू असतानाच राज्याचे कृषी मंत्री हे महामार्गाने मुंबईला जात असल्याची माहिती आमदारांना मिळाल्यानंतर त्यांनी कृषी मंत्री भुसे यांना थांबवून नुकसान झालेल्या बागांची पाहणी करण्याची मागणी केल्यानंतर भुसे यांनी मुंबई आग्रा महामार्गालगतच्या काही बागांना भेटी देत शेतकऱ्यांच्या नुकसानीची माहिती जाणून घेतली। शेतकऱ्यांना धीर देत महाराष्ट्र शासन लवकरच या सर्वांचे पंचनामे करून योग्य तो निर्णय घेण्यात येईल, असं भुसे यांनी सांगितलं। शेतकरी 2-3 वर्षांपासून अशा संकटांना सामोरा जात आहे। शेतकऱ्यांनी आलेल्या संकटाला मोठ्या धीराने सामोरं जावं, असं आवाहन त्यांनी केलंय। जळगाव जिल्ह्यातील भुसावळ तालुक्यातील ऊर्ध्व तापी टप्पा 2 म्हणजेच हतनूर प्रकल्प, शेळगाव बॅरेजमध्ये प्रकल्प आणि वरणगाव तळवेल परिसर सिंचन योजना या प्रकल्पांना सुधारित प्रशासकीय मान्यता देण्याचा निर्णय बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आलाय। बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते। ऊर्ध्व तापी टप्पा 1 या सिंचन प्रकल्पास चौथी सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात आली। या प्रकल्पाचे काम पूर्ण करण्यासाठी 536.1 कोटी रुपयांच्या खर्चाची तरतुदीस मान्यता देण्यात आली। शेळगाव बॅरेज मध्यम प्रकल्पास दुसरी सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे। या प्रकल्पाचं काम पूर्ण करण्यासाठी 968.97 कोटी रुपयांच्या खर्चाच्या तरतुदीसाठी मान्यता देण्यात आली आहे। वरणगाव तळवेल परिसर सिंचन योजनेच्या प्रकल्पास पहिली सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात आली। या प्रकल्पाचं काम पूर्ण करण्यासाठी 861.11 कोटी रुपयांच्या खर्चाच्या तरतुदीस मान्यता देण्यात आली आहे। उत्तर भारतातील सखल भागात येत्या 4 दिवसात थंडीची लाट येण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे। या दरम्यान किमान तापमान सामान्य तापमानापेक्षा कमी राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे। पंजाब, हरियाणाच्या काही भाग, चंदीगड, दिल्ली, उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड येथे गारठा वाढू शकतो। माउंट आबूसह राजस्थानात अनेक जिल्ह्यात कडाक्याची थंडी पडत आहे। माउंट आबूत 24 तास किमान तापमान 2.5 अंशाने घसरून उणे 2 वर पोहोचले आहे। या ठिकाणी कमाल तापमान 23.4 अंश सेल्सिअस इतके आहे। काल सिरोहीचे किमान तापमान 2 अंशाने घसरून 7 अंशावर पोहोचलं आणि कमाल तापमान 25 अंश सेल्सिअस होतं। पाटण्याचे तापमान घसरले। पश्चिम भागातून थंड वारे येत असल्यानं काही ठिकाणी ढगाळ वातावरण असल्यानं बिहारच्या सर्वच जिल्ह्यात काल दाट धुके पडलं होतं। त्यामुळे पाटण्यात हवामानाची 100 मीटर नोंदली गेली। त्याचवेळी गंगा आणि सोनच्या परिसरात दृश्यमानता ही 50 ते 75 मीटर होती। काल सकाळी ऊन पडलं होतं, परंतु दुपारी पाऊस आल्यानं वारे वेगात वाहू लागले। त्यामुळे पारा 7 अंशापर्यंत घसरला। धुळ्यात तापमानाचा पारा पुन्हा घसरलाय। धुळे जिल्ह्याचं तापमान 15 अंशावरून तापमान खाली घसरले। आता ते 9 अंश सेल्सिअस नोंदवलं गेले। थंडीने हुडहुडी वाढल्यानं जनजीवनावर परिणाम जाणवत आहे। थंडीचा आनंद घेताना नागरिक दिसत आहेत। पुणे जिल्ह्यात बारामती तालुक्यातील निंबूत येथील दीपक जगताप यांच्या स्वभावातच संशोधकाची वृत्ती दिसून येते। स्वावलंबनातून स्थैर्याकडे, श्रमातून समृद्धीकडे, शास्त्रीय ज्ञान, अनुभवातून प्रगतीकडे आणि शेतीतून समग्र परिवर्तनाकडे असा त्यांचा दृष्टिकोन आहे। याच पद्धतीने 6 एकरात दर्जेदार अंजिराची शेती यशस्वी करून त्यातील मास्टर व मार्गदर्शक म्हणून त्यांनी ओळख मिळवली आहे। पुणे जिल्ह्यात बारामती तालुक्यातील निंबूत हे जवळपास 5000 लोकसंख्येचे गाव। या भागातील बहुतांश जमीन जिरायती प्रकारची आहे। गावातील गणेश व दीपक या जगताप बंधूंनी अथक परिश्रमातून वडिलोपार्जित माळरानावर अंजिराची बाग फुलवली आहे। माळरानावरील चढ उतार, खडकाळ जमीन, छोटे मोठे दगडगोटे दूर करून त्यांनी माळरानाचं सपाटीकरण केले आहे। त्यासाठी 5 लाख रुपये खर्च आला। रोजगार हमी योजनेअंतर्गत 2 हेक्टरसाठी 35,000 अनुदान मिळाले। वीर धरणातील कालव्याजवळ त्यांचे एक क्षेत्र आहे।
तेथील विहिरीवरून 2 किलोमीटर अंतरावरून माळरानावर पाणी आणले. त्यात भाजीपाला, ऊस आदी पिके घेण्यास सुरुवात केली. परंतु दरातील चढउतार व खर्चाची मोठी समस्या जाणवत आहे. कापूस उत्पादकांविषयी महत्त्वाची बातमी. राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघातर्फे जिल्ह्यातील 5 केंद्रावर 10,912 शेतकऱ्यांचा 3,42,003 क्विंटल कापूस खरेदी करण्यात आला. अजूनपर्यंत 3 केंद्रावरील 4,353 शेतकऱ्यांना 92,16,44,246 रुपयांचे चुकारे अदा करण्यात आले असल्याची माहिती पणन महासंघाचे विभागीय व्यवस्थापक एडी रेणके यांनी दिली. केंद्र शासनाने जाहीर केलेल्या हमीदरांना पणन महासंघातर्फे जिल्ह्यातील परभणी, पाथरी, गंगाखेड येथील बाजार समित्या अंतर्गत पहिल्या टप्प्यात, तर सोनपेठ आणि पालम बाजार समित्या अंतर्गत त्यानंतरच्या टप्प्यात खरेदी केंद्र कार्यान्वित करण्यात आली. डिसेंबर अखेरपर्यंत परभणी केंद्रावरील 3 जिनिंग कारखान्यांमध्ये कापूस विक्री केलेल्या 9,123 शेतकऱ्यांना 17,98,34,512 रुपयांचे चुकारे अदा करण्यात आले. पाथरी येथील एका जिनिंग कारखान्यात कापूस विक्री केलेल्या 426 शेतकऱ्यांना 6,45,45,328 रुपयांचे चुकारे अदा करण्यात आले. गंगाखेड केंद्रावरील 5 जिनिंग कंपन्यात कापूस विक्री केलेल्या 2,080 शेतकऱ्यांना 67,63,64,396 रुपयांचे चुकारे अदा करण्यात आले. शेतकऱ्यांना चुकारे मिळण्यासाठी अनेक दिवस प्रतीक्षा करावी लागत आहे. महाराष्ट्रात एव्होकॅडो फळाच्या लागवडीला चालना देण्यात येणार आहे. दापोली येथील डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठात या संदर्भात प्रायोगिक तत्वावर लागवडीचा प्रयोग केला जाणार आहे. जगाच्या पाठीवर कृषी क्षेत्रात जे संशोधन आहे त्याचाच भाग म्हणून या लागवडीकडे पाहिले जात आहे. कोकणात या फळाची लागवड करण्यात येणार आहे असं कृषी मंत्री दादा भुसे यांनी सांगितलं. मंत्रालयात या संदर्भात आज बैठक झाली. यावेळी कृषी विभागाचे सचिव एकनाथ डवले, कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर संजय सावंत यावेळी उपस्थित होते. न्यूट्रीफार्म ॲग्रिकल्चर कंपनीमार्फत या संदर्भात सादरीकरण करण्यात आलं. मूळचे अमेरिकेचे फळ असून त्याला बाजारात मोठी मागणी आहे. भारतीय ग्राहकांमध्ये अद्याप त्याचा प्रसार कमी असून आरोग्याच्या दृष्टीने या फळाचा आहारात समावेश केल्यास फायदा होतो. या फळात ऊर्जा मोठ्या प्रमाणात असून रक्तातील साखर वाढू न देता ऊर्जा देण्याचं काम केलं जातं. त्याचबरोबर या फळात प्रथिने जास्त आणि कर्बोदक कमी असतात. त्यामुळे आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाचं फळ असल्याचं यावेळी सांगण्यात आलं. एव्होकॅडो फळाच्या लागवडीस चालना देणं आवश्यक असल्याचं यावेळी सांगण्यात आलं. सध्या भारतात या फळाची उलाढाल 50 कोटी रुपयांच्या आसपास असून सुधारित जातीच्या लागवडीची निर्यात केल्यास अधिक उत्पन्न मिळू शकतं असं सादरीकरणादरम्यान सांगण्यात आलं. कोरोना काळात अफवेचा बळी ठरलेला पोल्ट्री उद्योग पुन्हा एकदा अडचणीत आलाय. बर्ड फ्लू रोगाच्या पार्श्वभूमीवर चिकनची मागणी घटल्यानं जिवंत कोंबडीच्या दरात 25 ते 30 रुपयांनी तर किरकोळ विक्रीच्या दरात 40 ते 50 रुपयांनी घट झाली आहे. अंड्यांचे दरही नगामागे 50 पैसे तर 1 रुपयांनी कमी झाले आहेत. त्यामुळे राज्यातील दररोज 70 कोटींचे नुकसान होत असल्याचा अंदाज पोल्ट्री उद्योगातील तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. तर महिन्याभरात सुमारे 2,000 कोटींचा फटका बसण्याची भीती व्यक्त केली जात आहे. राज्यातील नगर, नाशिक, पुणे, सोलापूर, सांगली आणि मराठवाड्यातील अनेक भागात शेतीला पूरक व्यवसाय म्हणून पोल्ट्री उद्योग केला जातो. मात्र कोरोना काळात केवळ अफवेमुळे राज्यात 2,000 कोटींचा फटका उद्योगाला सोसावा लागला. या संकटातून सावरत असतानाच पुन्हा एकदा बर्ड फ्लूचं संकट आलं. परभणी पाठोपाठ नगर, सोलापूर, कोल्हापूर, रत्नागिरी, लातूर भागातील काही ठिकाणी कोंबड्या व विविध पक्ष्यांचा मृत्यू झाला आहे. काही भागात मृत्यूचं कारण अजून स्पष्ट नसलं तरी यंत्रणा सतर्क झाली आहे. सध्या बर्ड फ्लूने सर्वांच्या मनात भीती निर्माण केली आहे. नागपुरात खबरदारी म्हणून ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटर बनवण्यात आले आहे. खबरदारी म्हणून ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटर आयसोलेशन वॉर्ड तयार केला आहे. हा वॉर्ड हॉस्पिटलपासून वेगळा असणार आहे. यामध्ये ट्रान्झिटला येणारे सगळे पक्षी गुरुवारपासून आयसोलेशन वॉर्डमध्ये दाखल होणार आहेत. डॉक्टर पण यांची प्राथमिक तपासणी त्याच वॉर्डमध्ये करतील आणि पुढील उपचारासाठी त्यांना तिथेच ठेवलं जाईल. जखमी येणाऱ्या पक्ष्यांकडून हॉस्पिटलमध्ये ॲडमिट असणाऱ्या पक्षी प्राण्यांना कुठलीही लागण होणार नाही म्हणून ही खबरदारी घेण्यात आली आहे.
ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटरकडून लोकांना विनंती केली आहे की घाबरू नका, काळजी घ्या. काही आढळल्यास आपण महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागाच्या हेल्पलाईन नंबरवर फोन करू शकता, असं आवाहन यावेळी करण्यात आलं. पाहुयात राज्यातील भाज्यांचे दर. वांगी 25 ते 27 रुपये प्रति किलो, कोबी 7 ते 10 रुपये प्रति किलो, फ्लावर 8 ते 10 रुपये प्रति किलो, शिमला मिरची 24 ते 28 रुपये प्रति किलो, हिरवा वाटाणा 15 ते 20 रुपये प्रति किलो. यासह शेती मित्रमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या बातम्या आणि अपडेट्ससाठी तुम्ही पाहत राहा जय महाराष्ट्र.